हॅलो गाईज, आज आपण आपल्या रॅपिड रिव्हिजन सिरीज मध्ये बघणार आहोत ऍस्पेक्झियल डेथ. ऍस्पेक्झियल डेथ म्हणजे काय आणि ऍस्पेक्झियल डेथचं क्लासिफिकेशन काय आहे. मग तुम्हाला ड्राउनिंग येऊ द्या, हँगिंग येऊ द्या, स्ट्रँग्युलेशन येऊ द्या किंवा सफोकेशन येऊ द्या, तुम्हाला त्याचे टाइप्स माहिती असतील तर अर्धा तुमचा तो क्वेश्चन अटेम्प्ट होतो. ठीक आहे, मग आपल्याला ऍस्पेक्झियल डेथ म्हणजे काय आणि त्याच्यामधला प्रत्येक एक जो तुम्हाला टाइप सांगितलेला आहे त्या प्रत्येक टाइप बद्दल या लेक्चर मध्ये बघायचं. ओके, तर मग आता आपण आपल्या लेक्चरला सुरू करूया. ऍस्पेक्झियल डेथ. ऍस्पेक्झियल डेथ त्याच्या नावामध्येच आहे, डेथ ड्यू टू द डेफिशियन्सी ऑफ ऑक्सिजन. ओके, डेथ ड्यू टू द हायपोक्सिया. हायपोक्सिया म्हणजे काय? डेफिशियन्सी ऑफ ऑक्सिजन. मग जेव्हा जेव्हा तुम्हाला ड्राउनिंग जरी आला, तुम्हाला हँगिंग जरी आला, तरी ऍस्पेक्झियल डेथची तुम्हाला डेफिनेशन एका लाईन मध्ये टाकायची आहे. काय टाकायची आहे? मोड ऑफ डेथ इन विच डेथ ड्यू टू द फेल्युअर ऑफ फंक्शन ऑफ लंग्स. फेल्युअर ऑफ फंक्शन ऑफ लंग्स का होतं? कारण की तिथे हायपोक्सिया झालेला असतो. हायपोक्सिया म्हणजे काय? जो ऑक्सिजनचा सप्लाय आहे तो ऑक्सिजनचा सप्लाय तिथे प्रॉपर भेटत नाही. ओके, तर मग ऍस्पेक्झियल डेथचे डेफिनेशन काय? डेथ ड्यू टू द फेल्युअर ऑफ द फंक्शन ऑफ लंग्स बिकॉज ऑफ हायपोक्सिया. And hypoxia is a condition in which the supply of oxygen to the body tissues has been reduced. जो काही ऑक्सिजनचा सप्लाय आहे तो रिड्यूस होतं, त्यामुळे जो नॉर्मल वर्किंग आहे, ज्या बॉडीचं नॉर्मल वर्किंग आहे ते नॉर्मल वर्किंग अफेक्ट होतं आणि फायनली त्या पर्सनची डेथ होते. ओके, कळालं तुम्हाला? एक आयडिया आली. ऍस्पेक्झियल डेथ मोस्टली कशाच्या रिलेटेड आहे? ऑक्सिजनचे सप्लाय प्रॉपर भेटला नाही आणि लंग्स मध्ये जे काही लंग्स आहेत ते वर्क प्रॉपर करत नाहीत, म्हणून डेथ होते. त्याला ऍस्पेक्झियल डेथ म्हणतात. आणि ऍस्पेक्झियल डेथला व्हायलेंट डेथ म्हटलेला आहे, कारण तुम्हाला जेव्हा ऑक्सिजन भेटत नाही तेव्हा तो मनुष्य तरपडून तरपडून मरतो, म्हणून त्याला व्हायलेंट टाइप ऑफ डेथ म्हटले. ओके, मग आता ह्याचे काय काय टाइप आहेत? ऍस्पेक्झियल डेथचे मेन 4 कॅटेगराईज केलेले आहेत. मेन 4 कॅटेगरीज कोणत्या केलेल्या आहेत? हँगिंग, सफोकेशन, स्ट्रँग्युलेशन आणि ड्राउन. काय? हँगिंग, सफोकेशन, स्ट्रँग्युलेशन अँड ड्राउन. ओके, या सगळ्यांच्या डेफिनेशनची जेव्हा तुम्ही सुरुवात कराल तेव्हा डेफिनेशन सुरुवात कशी करायची? इट इज अ व्हायलेंट मोड ऑफ ऍस्पेक्झियल डेथ. हँगिंगची लिहा, सफोकेशनची लिहा, स्ट्रँग्युलेशन लिहा, ड्राउनिंगची लिहा. चौघांच्या डेफिनेशनची सुरुवात तुम्ही कशी करणार आहात? इट इज अ व्हायलेंट ऍस्पेक्झियल डेथ इन विच द सप्लाय ऑफ ऑक्सिजन, किंवा तुम्ही तिथं असं म्हणू शकता की द सप्लाय ऑफ एअर टू द लंग्स इज अफेक्टेड ड्यू टू. मग ड्यू टूच्या पुढे वेगवेगळे रिझन लिहायचे. हँगिंग मध्ये कशामुळे होतं, स्ट्रँग्युलेशन मध्ये कशामुळे होतं, सफोकेशन मध्ये कशामुळे होतं आणि ड्राउनिंग मध्ये कशामुळे. ठीक आहे, तर मग डेफिनेशनची सुरुवात तुम्ही कशी करणार आहात? इट इज अ व्हायलेंट ऍस्पेक्झियल डेथ इन विच द सप्लाय ऑफ एअर टू द लंग्स इज अफेक्टेड बिकॉज ऑफ कन्स्ट्रिक्शन ऑफ नेक. जर असं आलं तर त्याला आपण हँगिंग म्हणतो. बिकॉज ऑफ कन्स्ट्रिक्शन ऑफ नेक असं आलं तर आपण त्याला हँगिंग म्हणतो. स्ट्रँग्युलेशन पण मध्ये पण आपण म्हणू शकतो तसं. इट इज अ व्हायलेंट ऍस्पेक्झियल डेथ इन विच द एअर सप्लाय टू द ऑक्सिजन इज अफेक्टेड ड्यू टू द कन्स्ट्रिक्शन ऑफ नेक अदर दॅन द हँगिंग. स्ट्रँग्युलेशनचं कसं करणार? कन्स्ट्रिक्शन ऑफ नेक अदर दॅन द हँगिंग, म्हणजे हँगिंग पेक्षा वेगळ्या कारणाने जर कन्स्ट्रिक्शन ऑफ नेक झालं तर ते कशामध्ये येणार? स्ट्रँग्युलेशन मध्ये येणार. पुढे सफोकेशन. सफोकेशनची पण डेफिनेशन कशी करणार? इट इज अ व्हायलेंट ऍस्पेक्झियल डेथ इन विच द एंट्री ऑफ एअर टू द लंग्स इज प्रिव्हेंटेड बाय ड्यू टू ऑब्स्ट्रक्शन इन नेक और ऑब्स्ट्रक्शन इन एअर पॅसेज और ऑब्स्ट्रक्शन इन द नॅझल पॅसेज. नॅझल पॅसेज किंवा एअर पॅसेज मध्ये ऑब्स्ट्रक्शन. ओके, आणि मग ड्राउनिंगची काय करणार? ड्राउनिंग मध्ये सुरुवात तेच. It is a violent ऍस्पेक्झियल death in which the entry of air is prevented by due to the presence of water or other fluid in the lungs. लंग्स मध्ये जर वॉटर किंवा अदर फ्लुइड्स असतील तर जो काही एअर येणार आहे तो एअर येणार नाही लंग्स मध्ये, किंवा एअरची स्पेस वॉटर घेणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे? ऍस्पेक्झियल डेथ होणार आहे.
मग अशा प्रकारे तुम्हाला 4 हिंची पण डेफिनेशन करायची. काय डेफिनेशनची स्टार्टिंग सांगितली आणि त्याच्यामध्ये मेन की पॉइंट्स काय आहेत ते तुम्हाला सांगितले. मग आता सगळ्यात पहिला आहे हँगिंग. हँगिंग मध्ये काय म्हटलंय? कन्स्ट्रिक्शन ऑफ नेक. Constricting force on the neck, it is a endogenous force. Endogenous force म्हणजे काय? तुम्ही एखाद्या माणसाला फाशी घेताना किंवा फाशी घेतल्यानंतर एखाद्या माणसाची जर फोटो बघितली असेल तर त्याच्यामध्ये काय होतं? खाली पायाला कोणत्याही प्रकारचा सपोर्ट राहत नाही. पायाला कोणत्याही प्रकारचा सपोर्ट राहत नाही आणि गळ्यामध्ये असते रोप किंवा दोरी किंवा काही पण असेल, गळ्याला बांधलेलं असतं. मग जे काही तुमचं बॉडीचं वेट आहे ते सगळं त्या नेकवर येतं आणि त्यामुळे कन्स्ट्रिक्शन ऑफ नेक होतं. मग जेव्हा खाली कोणताही सपोर्ट नसतो, ओके, कोणताही सपोर्ट नसतो, त्याला काय म्हटलंय? कम्प्लीट हँगिंग म्हणते. कम्प्लीट हँगिंग मध्ये काय? पायाच्या खाली कोणताही सपोर्ट नसतो, त्याला कम्प्लीट हँगिंग म्हटलंय. ह्याच्यामध्ये सडन डेथ असते. पण पार्शियल हँगिंग मध्ये काय? अर्धवट हँगिंग असते. ओके, इथून असं रोपने हे गुंडाळलंय, वर बांधलेला आहे, परंतु त्याच्या पायाला थोडासा सपोर्ट आहे. मग त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची डेथ होत नाही, फक्त रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स इथं आपल्याला दिसतात. मग हँगिंगचे 2 टाईप काय झाले? कम्प्लीट हँगिंग, पार्शियल हँगिंग. कम्प्लीट हँगिंग म्हणजे काय? क्लिअर. आणि पार्शियल हँगिंग म्हणजे काय? क्लिअर. आता पुढे बघूया. पुढे स्ट्रँग्युलेशन. स्ट्रँग्युलेशनचे टोटल तुम्हाला 6 टाइप्स आहेत. 6 प्रकारे स्ट्रँग्युलेशन होऊ शकते. मग सगळ्यात पहिलं काय? ओके, कन्स्ट्रिक्शन ऑफ फोर्स ऑफ द नेक इज एक्झोजेनियस. हँगिंगला काय म्हटलंय? एंडोजिनियस. एंडोजिनियस म्हणजे काय? स्वतःच्या बॉडीचं जे वेट आहे ते त्या रोपवर येतं आणि त्यामुळे कन्स्ट्रिक्शन ऑफ नेक होतं. पण स्ट्रँग्युलेशन मध्ये काय होतं की बाहेरचा कोणता तरी फोर्स अप्लाय केला जातो. जसं की 2 हातांनी दोन हातांनी आपलं जे काही मान आहे ती मान दाबणे किंवा एखाद्या काठीने मान दाबणे. मग त्याचे वेगवेगळे प्रकार पडलेले. मग काय वेगवेगळे प्रकार आहेत त्याचे? पहिला आहे लिगॅचर स्ट्रँग्युलेशन. लिगाचर स्ट्रँग्युलेशन मध्ये काय? एखादा माणूस झोपलेला आहे आणि झोपलेल्या माणसाच्या गळ्याला जी काही रोप आहे, ओढणी आहे किंवा तुमची साडी आहे, कोणतंही काही असेल, त्यांनी काय करणे? त्या गळ्याला वेडा मारणे आणि गच्च नॉट बांधणे. त्याला लिगॅचर स्ट्रँग्युलेशन म्हणतात. कन्स्ट्रिक्शन ऑफ नेक ड्यू टू विथ द लिगॅचर. देन सेकंड काय आहे? ट्रॉटलिंग. ट्रॉटलिंग मध्ये कन्स्ट्रिक्शन ऑफ नेक विथ द हँड, म्हणजे हाताने त्या माणसाचं नेकला कन्स्ट्रिक्ट करणे. म्हणजे थोडक्यात ट्रॉटलिंग मध्ये काय येतं की असं जे काही ट्रॉटलिंग मध्ये त्याचा गळा दाबणे म्हणतो, हा प्रकार येतो ट्रॉटलिंग. ओके, पुढचा आहे बँड्सडोला. बँड्सडोला मध्ये काय? 2 स्टिक असतात, एक स्टिक पुढून आणि एक स्टिक मागून लावली जाते आणि त्या दोघांना कंप्रेस केलं जातं. ओके, मग त्याला काय म्हटलंय? बँड्सडोला म्हटलंय. 2 स्टिक असतात, त्या 2 स्टिकला कंप्रेस केलं जातं. त्यामुळे ही स्टिक आणि जी मागे लावलेली स्टिक आहे त्या दोघांमध्ये जी काय आपली नेक आहे ती अडकते आणि तिथं कन्स्ट्रिक्शन ऑफ नेक होतं. Okay, with the 1 or 2 sticks. Then garroting. Garroting मध्ये constriction of neck with the rope thrown from the behind. म्हणजे एखादा माणूस रस्त्याने चाललाय आणि आपण दोरी घेतली आणि मागून त्याच्या गळ्यामध्ये जर टाकली आणि त्याला जर ओढलं, ओके, दोरी मागून त्याच्या गळ्यामध्ये टाकली आणि त्याला ओढलं तर सडन कन्स्ट्रिक्शन ऑफ नेक होतं आणि सडन डेथ होते. मग हे काय झालं? तुमचं गॅरोटिंग झालं. नेक्स्ट टॉपिक काय आहे? मगिंग. मगिंग म्हणजे आपल्या एल्बो जॉईंटनी काय करायचं? त्याची मान दाबायची. ओके, एल्बो जॉईंट कधी यूज केला जातो? किंवा नी जॉईंट यूज केला जातो. मग मगिंग मध्ये काय केलं जातं? एल्बो जॉईंट यूज केला जातो आणि स्ट्रँग्युलेशन विथ द नी मध्ये और फूट मध्ये पाय एक तर इथे ठेवून आपण त्याचा कन्स्ट्रिक्शन ऑफ नेक करतो किंवा आपल्या नी जॉईंट मध्ये त्याची मान धरून कन्स्ट्रिक्शन ऑफ नेक करतो. ओके, मग हे काय झाले? तुमचे स्ट्रँग्युलेशनचे टाइप झाले. स्ट्रँग्युलेशनच्या टाइप मध्ये काय सांगितलंय? लिगेचर, ट्रॉटलिंग, बँड्सडोला. ओके, देन गॅरोटिंग, मकिंग आणि स्ट्रँग्युलेशन बाय द फूट. ओके, क्लिअर सगळ्यांना हे 6 टाइप्स? आता सफोकेशन. सफोकेशन मध्ये काय होतं बघा? सफोकेशन मध्ये सफोकेशन आलं की तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय की एखादा रुमाल आहे किंवा पिलो आहे, पिलो घेऊन नाक आणि तोंडावर दाबणे म्हणजे काय? सफोकेशन थोडक्यात. मग ह्याच्यामध्ये काय काय टाइप्स आहेत? स्मूथरिंग. स्मूथरिंग म्हणजे काय? क्लोजर ऑफ नोज अँड माउथ. म्हणजे पिलो घेतला आणि पिलोने आपण नोज अँड माउथ दोन्ही पण क्लोज केले. नोज आणि माउथ क्लोज केले असेल तर इयरची एंट्री कुठून होणार आहे? आणि एअरची एंट्री नाही झालं तर इयर जाणार नाही लंग्स मध्ये आणि ऍस्पेक्झियल डेथ.
सेकंड आहे गॅगिंग. गॅगिंग म्हणजे तोंडामध्ये बोळा खूप असणे. तोंडामध्ये असं मोठा एखादा कापडाचा बोळा करणे, ते तोंडामध्ये खूप असणे. तोंडामध्ये खूप असल्यामुळे काय होणार, त्या माणसाला बोलताही येणार नाही आणि श्वासही घेता येणार नाही. किंवा मग जे काही ओरोफॅरिंग्स आहेत, मेनली इथं काय केलं जातं, ओरोफॅरिंग्सला अफेक्ट केलं जातं. मग गॅगिंग आलं की ओरोफॅरिंग्स लक्षात ठेवायचं. पुढचा पॉइंट आहे चॉकिंग. चॉकिंग म्हणजे काय, रेस्पिरेटरी पॅसेजमध्ये ऑब्स्ट्रक्शन होतं. म्हणजे जेव्हा आपण बोन एखादं किंवा जी काही फिश असते, फिशचा जो काही काटा असतो, फिशचा काटा ह्याच्यामध्ये गळ्यामध्ये अडकला असं म्हणतो. म्हणजे फिशचा काटा जर गळ्यामध्ये अडकला तर तिथे पण काय होणार आहे, ब्लॉकेज होणार आहे आणि काय होणार आहे, रेस्पिरेशनसाठी प्रॉब्लेम येणार आहे. मग चॉकिंग म्हणजे काय, ऑब्स्ट्रक्शन इन द रेस्पिरेटरी पॅसेज. गॅगिंग मध्ये फक्त ओरोफॅरिंग्स होतं आणि चॉकिंग मध्ये पूर्ण हे जे काही रेस्पिरेटरी पॅसेज आहे हा पूर्ण इन्व्हॉल्व. क्रश ऍस्पेक्सिया. क्रश ऍस्पेक्सिया म्हणजे आपल्या छातीवरून, आपल्या चेस्टवरून एखादी मोठी ट्रक गेली. जेव्हा ट्रक जाते तेव्हा इथले जे काही रिब्स आहेत ते सगळे क्रश होतात. क्रश झालेले रिब्स लंग्सला टोचतात आणि लंग्स मध्ये पण काय करतात, डॅमेज निर्माण करतात. त्याला काय म्हटलंय, क्रश ऍस्पेक्सिया म्हटलंय. त्यानंतर पुढचं आहे बॅन्सडोला. बॅन्सडोला म्हणजे सेम तुम्हाला जे स्ट्रँग्युलेशन मध्ये सांगितलं, 2 स्टिक घेतल्या जातात आणि ते 2 स्टिक एक पुढून एक मागून धरून त्याला दाबलं जातं. आणि त्यानंतर काय, बर्किंग. बर्किंग म्हणजे काय, क्रश ऍस्पेक्सिया अँड स्मूथिंग. ओके, बर्किंगचा काय, क्रश ऍस्पेक्सिया प्लस स्मूथरिंग, या दोघांना मिळून काय म्हटलं जातं, बर्किंग म्हटलं जातं. म्हणजे क्रश ऍस्पेक्सिया म्हणजे आपल्या छातीवरून एखादी ट्रक गेलेली आहे, प्लस तोंड आणि नाकाला पूर्णतः दाबलं गेले. म्हणजे तोंड आणि नाकाला दाबून एखादं काहीतरी मोठं ओझन किंवा हेवी वेट वाले जे काही मशीन्स असतात ते आपल्या चेस्टवर ठेवून, म्हणजे क्रश पण होईल आणि स्मूथरिंग पण होईल. मग बर्किंग म्हणजे काय, क्रश ऍस्पेक्सिया प्लस स्मूथरिंग. ओके, मग बॅरिंग अलाइव्ह म्हणजे काय, बॅरिंग अलाइव्ह मध्ये क्रश ऍस्पेक्सिया, स्मूथरिंग, गॅगिंग आणि चॉकिंग सगळं होतं. कसं, जिवंत माणसाला जर आपण जमिनीमध्ये पुरलं, जिवंत माणसाला जमिनीमध्ये पुरलं की हे सगळे काही होतं. आणि एक महत्वाचं आहे, इरिस्पेरेबल गॅसेस. म्हणजे एखादं क्लोज कंटेनर आहे, क्लोज कंटेनर मध्ये कुठल्याही प्रकारचा ऑक्सिजन नाहीये आणि तिथं आपण इरिटेटेड असे गॅसेस जर त्या कंटेनरमध्ये पास केले तर त्या गॅसेसमुळे काय होणार, इरिस्पिरेटरी गॅसेसमुळे तिथं रेस्पिरेशनचे प्रॉब्लेम्स येणार. म्हणजे ऑक्सिजन सप्लायच भेटणार नाही, तर काय होणार, रेस्पिरेशनसाठी प्रॉब्लेम. मग काय झालं, हे झाले कशाचे टाईप झाले, हे सफोकेशनचे झाले. हे तुम्हाला 5, 6, 7 आणि 8 टाईप दिले. स्मूथरिंग, गॅगिंग, शॉकिंग, क्रश ऍस्पेक्सिया, बॅन्सडोला, बर्किंग, बरिंग अलाइव्ह आणि इरिस्पेरेबल गॅसेस. ओके, क्लिअर सगळ्यांना. हँगिंगचे 2 टाईप, जे काही स्ट्रँग्युलेशन आहे, स्ट्रँग्युलेशनचे 6 टाईप आणि इथे तुम्हाला 8 टाईप सांगितलेले आहे. ऍट द एंड येतं आपलं ड्राउनिंग. ड्रायव्हनिंग वर एलएक्यू असतो. ड्रायव्हिंगचा चांगला पॉइंट करा, त्यावर प्रिव्हियस इयरला खूप वेळेस एलएक्यू विचारला गेला. ओके, मग ड्राउनिंग म्हणजे काय, मोठ्या तलावामध्ये, स्विमिंग पूलमध्ये बुडून डेथ. ओके, ड्राउनिंगचा अर्थ साधा सोपा असा होतो की एखाद्या सबमर्ज वॉटरमध्ये किंवा कोणत्याही वॉटरमध्ये त्या माणसाची डेथ होते. मग कशा प्रकारे होते, एक तर त्याच्यामध्ये टिपिकल ड्राउनिंग दिलीये. टिपिकल ड्राउनिंग, त्याला वेट ड्राउनिंग म्हटले. टिपिकल ड्राउनिंगला वेट ड्राउनिंग का म्हटले, कारण की जेव्हा तो माणूस एखाद्या समुद्रामध्ये पडतो, एखाद्या पूलमध्ये पडतो, पडल्यानंतर काय होतं, जे काही पाणी आहे ते नाका तोंडाद्वारे लंग्स मध्ये जातं. मग लंग्स मध्ये पाणी गेलं म्हणजे काय, टिपिकल ड्राउनिंग झाली, वेट ड्राउनिंग झाली. पण अटिपिकल ड्राउनिंग मध्ये यालाच आपण काय म्हणतो, ड्राय ड्राउनिंग म्हणतो. ड्राय ड्राउनिंग का म्हणतो, कारण की ह्याच्यामध्ये पाणी नाका तोंडात जात नाही, तरी पण ऍस्पेक्सिया बसतो. मग तो कसा बसतो ते आपल्याला बघायचं. मग वेट ड्राउनिंग मध्ये काय, जे काही वॉटर आहे, वॉटर कंटेंट सगळं आपल्या लंग्स मध्ये जातं आणि लंग्स प्रॉपर फंक्शन करत नाहीत आणि ऍस्पेक्सिया होते. त्यामध्ये वॉटरच्या बेसिसवर फ्रेश वॉटर आणि साल्ट वॉटर ड्राउनिंग. फ्रेश वॉटर मध्ये झाली असेल ड्राउनिंग तर फ्रेश वॉटर ड्राउनिंग, आणि साल्ट वॉटर मध्ये झाली असेल तर साल्ट वॉटर ड्राउनिंग. मग आता पुढे अटिपिकल ड्राउनिंग. अटिपिकल ड्राउनिंग मध्ये जे काही वॉटर आहे ते वॉटर लंग्स मध्ये जात नाही, तरीही ऍस्पेक्सिया बसतो. कसा बसतो, एकतर ड्राय ड्राउनिंग असेल. ड्राय ड्राउनिंग मध्ये काय होतं, लॅरिंजियल स्पाझम होतं. जे काही आपले लॅरिंग्स ट्रकिया आहेत त्या ट्रकिया लॅरिंग्स मध्ये काय होतं, स्पाझम निर्माण होतं. म्हणजे सडन आपण एखादा माणूस स्विमिंग पूलच्या बाजूला थांबला आणि त्याला आपण सडन ढकललं
मग ढकलल्याबरोबर त्या क्षणाला काय होतं, त्याचं लॅरिंजियल स्पाझम होतं आणि लॅरिंजियल स्पाझम झाल्यामुळे जे काही हे वॉटर आहे ते वॉटर इथंच अडकतं, खाली लंग्स मध्ये ते वॉटर जात नाही. मग त्या काय झालं, ड्राय ड्राउनिंग झालं सडन जर आपण एखाद्याला पाण्यामध्ये लोटलं तर. मग पुढचं आहे हायड्रोकुशन इमर्जन्स सिंड्रोम. मग हायड्रोकुशन मध्ये काय होतं, हायड्रोकुशन मध्ये पण लंग्स मध्ये पाणी जात नाही. ओके, हायड्रोकुशनचं पण तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, लंग्स मध्ये हायड्रोकुशन मध्ये पण पाणी जात नाही. आणि पुढचं काय, सबमर्जन ऑफ अनकॉन्शियस, म्हणजे जस्ट बिफोर द ड्राउनिंग, म्हणजे तो माणूस जस्ट पाण्यात पडण्याच्या आधी अनकॉन्शियस असतो. म्हणजे जेव्हा तो माणूस अनकॉन्शियस असतो तेव्हा त्याचे जे काही रेस्पिरेशन ऑक्सिजनेशनच्या ज्या काही प्रोसेस असतात त्या एकतर स्लो झालेल्या असतात किंवा बंद झालेल्या असतात, आणि नंतर आपण त्याला काय करतो, पाण्यामध्ये ढकलतो. मग पाण्यात ढकलल्यानंतर त्याचे ते काही वॉटर आहे ते जाणार आहे का आतमध्ये, बिलकुल नाही जाणार. ठीक आहे. आणि काय सेकंडरी ड्राउनिंग सिंड्रोम म्हणजे काय, ड्राउनिंग झाल्यानंतर जे काही सेकंडरी सिम्पटम्स, म्हणजे आपण एखाद्याला पाण्यात ढकलले, पाण्यातून तो बाहेर आलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला जे काही सिम्पटम्स येतात त्याला सेकंडरी ड्राउनिंग सिम्पटम्स म्हणतात. मग त्याच्यामध्ये सेरेब्रल अनोरेक्झिया असू द्या, रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम असू द्या, हायपोव्हॉलेमिया, हायपरव्हॉलेमिया, हे कोणतेही सिम्पटम्स जे सिम्पटम्स असतील ते सगळे कशामध्ये, सेकंडरी ड्राउनिंग सिंड्रोम मध्ये. ओके, इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना. तर मग आपण काय काय बघितले, हँगिंगचे टाईप, स्ट्रँग्युलेशनचे टाईप, सफोकेशनचे टाईप्स, ड्राउनिंगचे टाईप्स. ओके, आणि जे मी तुम्हाला इथे एक्सप्लेन केलंय ते सगळं तुम्हाला 2-2 लाईन मध्ये लिहिता आलं पाहिजे. आजचं लेक्चर झालं की तुमचं तेच काम आहे, ऍस्पेक्झियल डेथ हेडिंग टाका आणि त्याच्या एका पेजवर सगळ्या नोट्स बसवा. ओके, आणि मग ह्याच्यामध्ये की पॉइंट्स तुम्हाला काय लक्षात ठेवायचे, जे की सगळीकडे ऍस्पेक्झियल डेथ आहे, सगळीकडे तुम्हाला म्हटलंय एंट्री ऑफ एअर प्रिव्हेंटेड इन द लंग्स, पण त्याच्यामध्ये पण काय फोर्स कोणता असतो, हँगिंग मध्ये सांगितले इटसेल्फ, त्याच्या बॉडीचं वेट असतं म्हणजे एंडोजिनियस फोर्स असतो. त्यानंतर ह्याच्यामध्ये स्ट्रँग्युलेशन मध्ये एक्झोजिनियस म्हणजे बाहेरून अप्लाय केला जातो, सफोकेशन मध्ये पण एक्झोजिनियस असतो, आणि ड्राउनिंग मध्ये इन्व्हायरमेंटल असतो, जे काही वॉटर आहे ते वॉटर कंटेंट सगळं लंग्स मध्ये जातं, म्हणून ते झालेलं असतं. ठीक आहे, हे झाले फोर्स. त्यानंतर प्रायमरी अॅनाटॉमिक टार्गेट कोणता आहे, हँगिंग मध्ये नेक, सफोकेशन मध्ये नेक, स्ट्रँग्युलेशन मध्ये पण चेस्ट आणि फेस इयरवे. ओके, स्ट्रँग्युलेशन मध्ये मेनली फेस इयरवे आणि चेस्ट, कारण की क्रश ऍस्पेक्झियल त्याचा टाईप आहे. आणि ड्राउनिंग मध्ये काय लंग्स आणि सिस्टमिक आपल्याला सगळे टार्गेट झालेले ऑर्गन दिसतात. पुढे की डायग्नोसिस काय आहे, की डायग्नोसिस मध्ये जेव्हा हँगिंग झाले असेल तेव्हा रिक्वायर्ड बॉडी वेट फॉर द कन्स्ट्रिक्शन, म्हणजे कन्स्ट्रिक्शन ऑफ नेक होण्यासाठी त्याचं बॉडी वेट स्वतः कारणीभूत असतं. आणि त्यानंतर स्ट्रँग्युलेशन मध्ये काय स्पेसिफिक इम्प्लिमेंट्स अप्लाय, जसं की हँड, लिगॅचर, स्टिक्स, असं स्पेसिफिक एक एक तुम्हाला ऑब्जेक्ट्स अप्लाय केलेले दिसतात. द सफोकेशन मध्ये काय सांगितलंय, कॅरेक्टराइज्ड बाय फिजिकल अट्रॅक्शन ऑफ द चेस्ट कॉम्प्रेशन, ब्लॉकिंग ऑफ द लंग्स एक्सपान्शन, म्हणजे मेनली ह्याच्यामध्ये ब्लॉकिंग ऑफ द लंग एक्सपान्शन एवढा पॉइंट जरी तुम्ही लक्षात ठेवला तरीही चालेल. आणि ड्राउनिंग मध्ये काय लिक्विड सबमर्जन और रिफ्लेक्स इनहिबिशन, ड्राउनिंग मध्ये जे काही इयर आहे ती इयर रिप्लेस होते वॉटर और अदर फ्लुइड. ओके, इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना. हे तुमचे झाले डेफिनेशन ऑफ ऍस्पेक्झियल डेथ आणि की पॉइंट्स आणि त्याचे काय झालेले आहे टाइप्स. ऍस्पेक्झियल डेथचे प्रत्येक एकाच्या टाइप्स आपण एकदम क्विक मध्ये रिव्हिजन केले. ठीक आहे, तर मग तुम्हाला हे लेक्चर झाल्याबरोबर काय करायचंय, एक मोठं फुल स्केप पेज घ्यायचंय, त्या पेजवर हँगिंगचे टाइप्स आणि त्या टाइप्सच्या खाली एका लाईन मध्ये मी सांगितलेली डेफिनेशन लिहा, जे की तुम्हाला एक्झामच्या आदल्या दिवशी कामाला येणार आहे. ओके, क्लिअर सगळ्यांना. तर इथं आपलं संपतंय ऍस्पेक्झियल डेथ अँड देअर टाइप्स. ओके, असंच आपण क्विक रिव्हिजन साठी वेगवेगळे आणखीन टॉपिक निवडूया, जेणेकरून तुमचं एक्झामचं व्यवस्थित प्रिपरेशन होईल आणि तुमचं रिव्हिजन पण होईल. ओके, ठीक आहे, चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये. आतापुरतं आपण इथेच थांबूया. थँक्यू.